नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन हा आता अप्पीच्या शोधात गेलेला आहे आणि अर्जुनने ठरवलेलं आहे की आज संध्याकाळी सर्व सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं, म्हणजे जे काय आहे ते स्पष्ट आणि क्लिअर. अप्पीच्या बाबतीत नक्की काय हाती लागतात, काय पुरावे हाती लागतात, या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या असं अर्जुनने ठरवलेलं आहे. इकडे घरी मात्र सगळेजण काळजी करत आहेत. बापू आणि दिप्या बोलत आहेत की अप्पीशिवाय आम्ही कधीच इमॅजिन केलं नव्हतं, अप्पी नाही आहे ही गोष्ट आम्हाला ॲक्सेप्टच केली जात नाही. बापूंचं असं म्हणणं असतं, आजगावपासून इथंपर्यंत अप्पीनं माझी आणि दिप्याची साथ कधीच सोडली नाही, ती कायमस्वरूपी आमच्या दोघांसोबत होती. उत्तराखंडला गेली त्यावेळेस ही अवस्था आमची वाईट झाली होती, पण माझी लेक पुन्हा माघारी येणार ही आशा माझ्याजवळ होती. हे सगळं बापू बोलत असतात आणि त्याचबरोबर बापूंचं म्हणणं असतं की काही झालं तरीही मला आता कळत नाही आहे की नक्की काय करायचं आणि कसा आधार द्यायचा. आणि त्याचवेळी इकडे बापूंना सगळे म्हणत असतात, कदम म्हणत असतात की हे बघा, तुमच्या सगळ्यांचं काय झालं माहिती आहे का, आपण सगळेजण आपल्या परीने अर्जुनला त्याचबरोबर अमोलला सांभाळतोय, त्यांना आधार देतोय, पण एक गोष्ट आपली चुकती आहे, कारण आपण ना स्वतःकडे लक्ष देत नाही, आपल्या स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं आहे. मला सांगा, या 8 दिवसामध्ये कोणी नीट खाल्लं आहे का, नीटचं राहिलं आहे का? त्यामुळं काही झालं तरीही आपण सगळ्यांनी आपल्या तब्येतीचीही काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मगच अप्पीचा त्याचबरोबर अमोलचा अर्जुनचा विचार करायचा. जर आपण स्वतः स्ट्रॉंग नसेल तर त्यांचा विचार करून तरी त्यांना उपयोग होणार आहे का, त्यांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे का, हे पण आपण ठरवलं पाहिजे. आणि मग बापू रडतच तिथून वरती येतात. मग त्यांच्या मागे कदम येतात. बापू म्हणत असतात की काय सांगू विनायकराव, तुम्हाला माहिती आहे नाही सगळं, मला ना सहनच होईना गेले, अप्पी माझ्याकडे नाही आहे, अप्पी येत नाही आहे, ह्या गोष्टी मला सहनच होत नाहीत, असं ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे कदम म्हणत असतात की अहो बापू, एवढं खचू नका तुम्ही, मला सांगा, तुम्हीच असं खचला तर अमोलला अर्जुनला आधार कोण द्यायचं? आता अर्जुनाची वेळ झालेली आहे, त्याच्याशी कोण बोलायचं? तुम्हाला काय वाटतंय मला सांगा बरं. आज अर्जुनने गोष्टी क्लिअर करणार आहे असं ठरवलं होतं, पण गोष्टी अजून क्लिअर झालेल्याच नाहीत, हे कदम बोलत असतात आणि मग बापूंची समजूत घालतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आर्या आणि चिंचुके बोलत असतात. आर्या म्हणते, चिंचुके तुम्ही इथे कसं, नक्की काय झालं? तेव्हा चिंचुके सांगू लागतात की हे बघा आर्या मॅडम, मी गेलो होतो मगाशी, पण एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. चिंचुके सांगू लागतात की माझी गाडी बंद पडली आणि त्यानंतर अर्जुन सर कोणत्या दिशेला गेले ते मला कळलंच नाही. तेव्हा आर्या म्हणते, हो असं कसं म्हणताय तुम्ही? तेव्हा चिंचुके सांगतात, म्हणून तर मी इकडं माघारी आलेलो आहे, हे चिंचुकेंचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे चिंचुके हे सगळं बोलतात आणि तेवढ्यातच त्यांच्या फोनवरती बाबरचा फोन येतो आणि ते म्हणतात, हां बाबर बोला. तेव्हा बाबर सांगू लागतात की एक प्रॉब्लेम झालेला आहे, कारण अपर्णा मॅडमचा अपघात जिथं झालेला होता तिथे बाजूला एक डेड बॉडी सापडलेली आहे आणि ते डेड बॉडी नक्कीच अपर्णा मॅडमची आहे, कारण त्या डेड बॉडीचं जे वय आहे ते अपर्णा मॅडम बरोबर मिळतं जुळतं आहे. हे ऐकल्यानंतर चिंचुकेला धक्का बसतो. त्यावेळेस ते इकडे आर्याला सांगत असतात. तेव्हा आर्या म्हणते की चिंचुके तुम्ही जा, अर्जुनला फोन करा, त्या तिथे बोलून घ्या आणि ते पत्रकारांना आत पाठवा, त्यांच्याशी मी बोलून घेते. पत्रकारांशी आर्या बोलत असते, हे बघा आमच्या हाती ठीकसं काहीच लागलेलं नाही आहे, आमची टीम काम करत आहे, इतके दिवस झाले ही काम करत होती, फक्त मला तुम्हाला हे सांगायचं आहे की एक डेड बॉडी सापडलेली आहे आणि त्याचं जे वय आहे त्या डेड बॉडीचं ते अपर्णा मॅडमशी मिळतं जुळतं आहे, असं आर्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा मला कधी या बातम्या मिळतील तेव्हा मात्र मी तुमच्याशी संपर्क साधेल, हेही आश्वासन आर्याने आता दिलेलं असतं. तेव्हा पत्रकार म्हणतात की ठीक आहे, पण आम्हाला अनेक प्रश्न विचारले जात आहेत, आमच्यासाठी अशा पद्धतीनं गोष्टी बोलल्या जात आहेत, त्या म्हणजे की आता जे काही घडत आहे त्यामध्ये कलेक्टर मॅडमच्या बाबतीत जर अशी हायवे पोलीस डिपार्टमेंट करत असेल तर बाकीच्यांच्या बाबतीत काय होईल, असे प्रश्न उपस्थित राहत आहेत. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा इकडे घरी आता लगेचच टी व्हीवरती न्यूज आलेली असते आणि टी व्हीवरती न्यूजमध्ये हेच दाखवलं जात असतं की अपर्णा मॅडमचा अपघात ज्या ठिकाणी झालेला होता त्या ठिकाणी काही गोष्टी सापडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी म्हणजेच अपर्णा मॅडमची डेड बॉडी सापडलेली आहे. अपर्णा मॅडमची डेड बॉडी सापडल्यामुळं आता खरं तर सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. रुपाली तर रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अहो हे काय झालं, काय करायचं आपण, कशा पद्धतीनं समजवायचं, भाऊजींना समजवायचं का अमोलला समजवायचं, हा प्रश्न पडलेला असतो. आणि ती बरोबर तेच बोलत असते. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आपल्याला गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करणं गरजेचं आहे. आता ती रडत असते. टी व्हीवरची बातमी बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. त्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आता आर्या बोलत असते.
त्या जागी आम्हाला डेड बॉडी सापडलेली आहे. त्या डेड बॉडीचं वय आणि अपर्णा मॅडमचं वय हे एकदम मिळतं जुळतं आहे. त्यामुळं थोड्या शंका मनात येत आहेत. आम्ही लवकरच शोध घेऊ हे तिचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता सगळे टेन्शनमध्ये असतात. अमोलला ही गोष्ट सांगायची कशी. तेव्हा बापू कदम म्हणतात की नाही, आत्ता लगेच आपण अमोलशी या विषयावर काही बोलायचं नाही. त्याचा बाबा आला की बोलेल. आपण फक्त आता वरती जाऊन अमोल कुठं आहे ते बघूया. ते दोघंही अमोलकडे येतात आणि अमोलला बोलू लागतात. अमोल म्हणतो की काय झालं मोठे बाबा, तुम्ही इथे का आलेला आहात, म्हणजे काय झालेलं आहे नक्की, असं तो विचारू लागतो. तेव्हा सगळेजण त्याला सांगू लागतात की अरे अमोल, तू खाल्लेलं नाही आहे ना. बापू आणि कदम दोघंही समजवत असतात. तू सकाळपासून काही खाल्लं नाही, नुसतं काम करतोय. अमोलचं असं म्हणणं असतं, बघितलं ना मी काय केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी आता डिझाईन काढलेलं म्हणजे चित्र काढलेलं आहे. त्याचबरोबर माझी बॅग भरलेली आहे. मी एक कविता पण पाठ केली. पण जोपर्यंत माझी मा येणार नाही तोपर्यंत मी नाही म्हणून दाखवणार कोणाला. मा आली तर लगेचच, मा आली की लगेच मी म्हणून दाखवणार आहे. ती मी कविता मासाठी पाठ केलेली आहे. मग इकडे कदम म्हणतात की अरे तुझ्या मित्राचा वगैरे कोणाचा फोन आलेला का. तेव्हा मात्र इकडे कदमांना सांगितलं जातं ते म्हणजे की नव्हता आला फोन. आणि मग कदम म्हणत असतात की कदमांना अमोल म्हणत असतो की नव्हता आला. त्याचवेळी पाहायला मिळतं की कदम म्हणतात की ठीक आहे. त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन चिंचुके आता निघालेले असतात. अर्जुन पण चिंचुकेने सांगितलेलं आहे त्या लोकेशनवर येत असतो. तोपर्यंत चिंचुके तिथं पोहोचलेले असतात आणि अर्जुनही तिथं आलेला असतो. चिंचुके त्याचबरोबर बाकीचे सगळेजण तिथे पोस्टमार्टम चालू असतं त्या सगळ्यामध्ये बिझी असतात. आणि त्याचबरोबर डेड बॉडी आणलेली असते. ती डेड बॉडी जी आहे ती इतकी भयानक असते. ती बघूनच खरं तर टेन्शन येण्यासारखी गोष्ट होती. आणि ती डेड बॉडी तिथं आलेली असते. आणि त्याचबरोबर अर्जुन गाडीतून उतरतो. अर्जुनचं मन सांगत असतं की नाही, ही आप्पी नाही आहे. कारण मला जे आप्पीनं बोललेले आहे, मला जे सांगितलेलं आहे ते वेगळंच आहे आणि इथं घडतंय मात्र वेगळंच आहे असं इकडे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तो अगदी घाबरून गेलेला असतो, गांगरून गेलेला असतो. त्याला कळत नसतं की आता करू काय, या सगळ्यावरती कसा मार्ग काढू, हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिलेला असतो. त्यालाही कळत नसतं की आता कशा पद्धतीनं गोष्टी हँडल करायच्या आहेत. इकडे अमोलची सगळेजण समजूत घालत आहेत. अमोलला सांगत आहेत की तू काळजी करू नको. आज इकडे बाबा आले की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कारण यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की यांच्या कोणाच्यातच ते धाडस नाही आहे जे की आपण त्यांना हे करू शकतो. इकडे आप्पी मात्र आता नक्की कोणत्या अवस्थेत असते ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. पण अर्जुन त्या बॉडीच्या जवळ जातो आणि त्या बॉडीवरचा कापड काढतो आणि त्या क्षणी त्याला धक्का बसतो. कारण ती आप्पी ही नसतेच, ती दुसरी कोणतरी बाया आहे. आणि सुरुवातीला अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन हे सगळं करत असतो ते एक कर्तव्य, कारण तो एक अधिकारी आहे आणि त्यासाठी या गोष्टी करत असतो. अक्षरशः तो ओक्साबोक्सी रडायला सुरुवात करतो. त्यालाही कळत नसतं की काय झालेलं आहे, या गोष्टी कशामुळं घडत आहेत हे त्याच्याही लक्षात आलेलं नसतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.